नमस्ते, कशा आहात सर्वजण? मस्त ना? आज आपण ज्यांची पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची 3 योगासने पाहणार आहोत. ही योगासने खूप सोपी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. अगदी तुम्ही पहिल्याच दिवशी करताना तुम्हाला जाणवणार आहे की तुमची पाठदुखी आणि कंबरदुखी कमी झाली दुखायची आणि हीच जर योगासने तुम्ही रोज 8 दिवस केली, तर तुमची पाठदुखी आणि कंबरदुखी पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला न विसरता ही योगासने रोज करायची आहेत. ही योगासने खूप सोपी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. अगदी करता करताच तुम्हाला तुमची पाठदुखी आणि कंबरदुखी कमी झालेली जाणवणार आहे. अगदी ज्यांचं वय सुद्धा जास्त आहे, त्यांना हा त्रास होतोय पाठदुखीचा, कंबरदुखीचा, तर त्यांना सुद्धा ही योगासने सहज जमणार आहेत. कारण की खूप सोपी आहेत आणि तुमची पाठदुखी, कंबरदुखी कायमची बरी होणार आहे. ही सर्व योगासने तुम्ही माझ्यासोबत पण करू शकता. मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही. व्हिडिओ समोर ठेवून आरामात माझ्यासोबत पाहत-पाहत तुम्ही करू शकता. आणि ही योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता. फक्त लक्षात घ्यायचं तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायचे. चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती इफेक्टिव्ह 3 योगासने आहेत पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी. सर्वप्रथम आपल्याला मॅटवरती पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे आणि अर्धभुजंगासन करायचं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या हाताच्या बोटापासून ते कोपऱ्यापर्यंत हात पूर्ण मॅटला टच करायचा आहे आणि डीप श्वास भरत वरती यायचं. या पद्धतीने पाहून घ्या. दोन्ही हात आपल्या शोल्डरच्या बाजूला ठेवायचे आणि डीप श्वास भरत वरती यायचं. नेहमीचे आपण करतो ते पूर्ण भुजंगासन करतो या पद्धतीने हात पूर्ण वरती घेतो. पण आता आपल्याला अर्धभुजंगासन करायचं. हाताची बोटं ते कोपर पूर्ण खाली मॅटला टच करा. डीप श्वास भरत वरती या. डीप श्वास भरत वरती या. वरती आल्यावरती ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातोय तो बाहेर सोडायचा. पूर्ण थ्रोटला, नाभीला ताण बसू द्या. जो काही कमरेवरती पण ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा. जेवढ्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं. श्वास सोडत खाली यायचं. हे तुम्हाला करताना रोज 3 वेळा करायचं. पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. परत एकदा डीप श्वास भरत वरती या. होल्ड करा. करता करताच आपली पाठदुखी कंबरदुखी कमी होताना आपल्याला जाणवते. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. श्वास सोडत खाली यायचं. तुम्हाला पण रोज करताना हे आसन 3 वेळा करायचं. चलो नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हाताचं स्टँड करायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला चिन ठेवायची आणि एक पाय वरती या पद्धतीने तो व्यवस्थित दिसतं. दोन्ही हाताचं स्टँड, त्याच्यावरती आपली चिन ठेवायचे. एक पाय वरती का एक पाय खाली या पद्धतीने. खूप सोपं आहे. करता करता तुम्हाला तुमची पाठदुखी आणि कंबरदुखी कमी झालेली जाणवणार आहे. अगदी तुम्हाला असं खाली झोपता येत नसेल तर बेडवरती झोपल्या पण तुम्ही ही सर्व योगासने करू शकता सहज आणि खूप सोपे सहज जमण्यासारखे आहेत. बेडवरती पण तुम्ही असं झोपत किंवा मोबाईल पाहत सुद्धा सहज करू शकता. परत दोन्ही पाय श्वास भरत वरती घ्या, श्वास सोडत खाली. याचे पण तुम्हाला एक 10 काउंट करायचे रोज. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास सोडायचं. तिसरं योगासन पाहूया. याच्यामध्ये आपल्याला कॅट पोझिशनमध्ये यायचं. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला नी आणि एल्बोज टच करायचं आहे. पूर्ण या पद्धतीने हात समोर घ्यायचा आणि एका हाताचं अंतर घेऊन आपल्याला उभटायचं आहे. पूर्ण गुडघ्यांवरती बॅलन्स करायचं. दोन्ही पायामध्ये आपल्याला 30 डिस्टन्स घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, डीप श्वास भरत पूर्ण चिन चेस्टला टच करा. बॅक पूर्ण वरती, जितकं तुम्हाला वरती घेता येतं तितकं वरती घ्यायचं आहे. श्वास सोडत पूर्ण रिलॅक्स. मान पण आपल्याला पूर्ण समोर घ्यायचे. तर डीप श्वास भरत आतमध्ये चिन चेस्टला टच करा. बॅक पूर्ण वरती घ्या. श्वास सोडत पूर्ण रिलॅक्स. या पद्धतीने कंटिन्यू करा. हे पण तुम्ही रोज 1 मिनिट करू शकता. अगदी बेडवरती पण तुम्ही या पद्धतीने करू शकता. जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत, तुम्हाला असं खाली गुडघ्यावरती बॅलन्स देऊन बसता येत नसेल तर बेडवरती बसून पण ही सर्व योगासने तुम्ही सहज करू शकता. करता करता तुम्हाला तुमची पाठदुखी आणि कंबरदुखी कमी झालेली जाणवणार आहेत. खूप इफेक्टिव्ह आहेत आजचे व्यायाम प्रकार. कंटिन्यू करा. पूर्ण पाठीचा कमरेचा याच्यामध्ये आपल्याला व्यायाम होतो. त्यामुळे आपली लगेच पाठदुखी कंबरदुखी बरी होते. जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं.
श्वास भरत पूर्ण वरती. श्वास सोडत पूर्ण. इनहेल. रिलॅक्स. आता आपण पाहिलेली योगासने खूप सोपी आहेत, कोणालाही सहज जमतील अशी ही योगासने आहेत. अगदी तुमचं वय जास्त आहे आणि तुम्हाला खूप त्रास होतोय पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा, तरी सुद्धा तुम्हाला सहज जमणार आहे आणि तुमचा पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास पूर्णपणे बरा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजची न विसरता 3 योगासने करायची आहेत आणि तुमची पूर्णपणे पाठदुखी आणि कंबरदुखी विसरायची आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.